नवी मुंबई MIDC पुनर्विकासाचा टेंडर रद्द झाल्यानंतर सोमवारी महानगरपालिकेच्या महासभेत राज्य सरकारचे अभिनंदन करणारा ठराव मंजूर करण्यात आला. उद्योग विभागाकडून मार्च महिन्यात हा टेंडर काढण्यात आला होता. मात्र सुरुवातीपासूनच स्थानिक भाजपकडून त्याला विरोध होत होता. वनमंत्री गणेश नाईक यांनी हा टेंडर बिल्डरांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप करत तो रद्द होईपर्यंत शांत बसणार नाही असे स्पष्ट केले होते. टेंडर रद्द झाल्यानंतर सभागृह नेता सागर नाईक यांनी सांगितले की कोणतीही स्पष्टता नसताना हा टेंडर काढण्यात आला होता आणि नागरिकांची मर्जीही विचारली गेली नव्हती. यावर शिवसेना, शिंदे गट सदस्यांनी झोपडपट्टी पुनर्विकासाची नेमकी योजना काय आहे याबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. दरम्यान घडसोली येथील बेघर आश्रय केंद्राच्या संचालनासाठी 45,77,000 रुपयांच्या खर्चाला महासभेत मंजुरी देण्यात आली. आस्था सामाजिक विकास सेवा संस्था यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या शेल्टर होममध्ये सुमारे 103 बेडची व्यवस्था आहे. महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले की या निर्णयामुळे शहरातील बेघरांना सुरक्षित निवारा आणि आवश्यक सुविधा मिळण्यास मदत होईल. मात्र चर्चेदरम्यान काही नगरसेवकांनी शहरातील वाढत्या बेघरांच्या समस्येकडे लक्ष वेधले. काही ठिकाणी बाहेरून येणारे लोक विना दस्तावेज राहतात. तसेच नशा आणि भांडणाच्या घटनांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. ठिकाणी सभागृहामध्ये घनसोलीमध्ये ज्या पद्धतीने न्यायालयाने सूचना केल्या पद्धतीने बेघरांसाठी एक निवारा केंद्र स्थापन करावं या दृष्टीने एक घनसोलीमध्ये निवारा केंद्र बनवलं. त्या कामाच्या व्यवस्थापनाचं जे रिन्युएशन करण्यासाठीचं ठराव त्या ठिकाणी सभागृहात पण सभागृहामध्ये सर्व सदस्यांनी त्यांच्या प्रभागातील बेघर भिकारी गरजुल्ले जे ब्रिज खाली बसतं तिकडेच त्या ठिकाणी वास्तव करतात यांची एक समस्या त्या ठिकाणी सभागृहामध्ये चर्चेला आली. यामध्ये 3 विषय एका विषयाच्या अनुषंगाने चर्चा झाली ते म्हणजे बेघरांचं व्यवस्थापन, त्याचबरोबर कुठल्या प्रकारचे बेघर या केंद्रामध्ये थांबतील आणि जे कंट्रोलच्या बाहेर असलेले जे बेघर आहेत, जे गरजुल्ले आहेत, जे सिग्नलच्या इकडे ब्रिजच्या खाली जातात त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं. या ठिकाणी आता कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचा अभ्यास करून आपलं जो केंद्र आहे त्याचा वापर कसा होईल, कारण की सगळ्या सुविधा आहेत तिकडे जर कोण गेलं तर तिकडे निघूच शकणार नाही. कोर्टाच्या सांगण्याप्रमाणे जे थंडीची लाट आली होती, गरमीची लू आली होती, पाऊस पडला होता, यामध्ये कोणाचा मृत्यू होऊ नये त्या दृष्टीने त्यांना काहीतरी निवारा भेटावा या दृष्टीने निवारा केंद्र असावं अशा प्रकारचा मानस त्या ठिकाणी होता. पण हॉटेलप्रमाणे कुठल्या घराप्रमाणे त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी वाढत चाललं. त्यामुळे त्या केंद्राचं वापर कशा पद्धतीने व्हावं यासाठी एक धोरण त्या ठिकाणी आणत आहोत. प्लस जे ब्रिज खाली ज्या पद्धतीने बाहेर देशामध्ये देखील होमलेस लोक त्या ठिकाणी त्यांना प्रिव्हेंट करण्यासाठी काही उपाययोजना ब्रिज खाली फेन्सिंग या माध्यमातून केली जाते. तशा या जिथे होऊ शकतात बेघर त्या ठिकाणी राहू शकतात, गरजुले त्या ठिकाणी राहू शकतात अशा उपाययोजना करण्यासाठी, त्याचबरोबर तृतीयपंथी देखील वावर कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यासाठी त्या उपाययोजना करण्याचा ठराव देखील पुढच्या सभेमध्ये आपण त्या ठिकाणी आणतो. सर, आज मुख्यमंत्री आपल्याला माहितीच असेल MIDCच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांचा पुनर्वसनाचा एक टेंडर त्या ठिकाणी झाला होता. त्या टेंडरच्या माध्यमातून एक बिल्डर लादून एक क्लस्टरच्या माध्यमातून झोपडपट्टींचं पुनर्वसन होत होतं. पण त्यामध्ये कुठलाही कन्सेंट न घेता फक्त 300 स्क्वेअर फीटचं घर त्यांना भेटणार होतं. त्यांना कुठे घर देणार असं काही नव्हतं. त्यामुळे कुठलीही क्लॅरिटी त्यामध्ये नव्हती. त्यामध्ये लोकांवरती अन्याय होणार होता. तो FSI जो UDCPIच्या माध्यमातून भेटणार होता त्याचा लाभ हा पूर्णपणे बिल्डरला जात होता. आणि आता त्याचबरोबर बावनकुळे साहेबांनी 500 स्क्वेअर फीट ते 1500 स्क्वेअर फीटची जमीन नावावर करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. तो निर्णय घेण्याच्या 1 दिवस अगोदर बोर्डाने हा विषय घेतला आणि 27 तारखेला टेंडर काढलं आणि याचा अन्याय लोकांवरती होऊ नये या दृष्टीने नाईक साहेबांनी त्या विरुद्ध आवाज उचलला आणि आवाज उचलल्याचं त्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी लगेच तात्काळ तो रद्द करण्याचे निर्देश दिले आणि MIDCने तो रद्द करण्याचा निर्णय घेतला
आणि झोपडपट्टीवासियांना न्याय देण्याच्या दृष्टीने एक चांगली भूमिका घेतलंय, त्याबद्दल सभागृहाने त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी व्यक्त केलं. विरोधकांनी त्या ठिकाणी हळदणकरजींनी अभिनंदनाचा प्रस्ताव एक आणला होता. मागे एक GR आला होता की खंडनियम कामाच्या बाबतीत, पण तो GR खंडनियम मधील वासियांसाठी कुठलाच उपयुक्त नव्हता. त्यामध्ये जी काही कामं करणार ती कामाचा पैसा हा रिडेव्हलपमेंटच्या वेळेस वसूल करावा अशा प्रकारची अट घालण्यात आली होती. त्यामुळे एक प्रकारे आपण कर्जच द्यायचा विषय होता. त्यामुळे त्या निर्णयाचा काहीच फायदा आपल्या लोकांना त्या ठिकाणी झाला नव्हता. तर नंतर मागच्या सभेमध्ये आपण महापालिकेने सभागृहात त्या ठिकाणी ठराव पास करून कुठल्याही प्रकारची हमी घेऊ नये आणि महापालिकेने ती जबाबदारी घ्यावी अशा प्रकारचा निर्णय घेतला. त्यामुळे सभा खऱ्या अर्थाने अभिनंदन कोणाचं मानलं पाहिजे, ते सभागृहाचं मानलं पाहिजे. त्यामुळे हळदणकरजींनी जी ठरावाची बाब सभागृहापुढे मांडली होती ती बाब सोडून देण्याचा निर्णय सभागृहाने घेतला आणि बाब ती सोडून दिली. आणि दोन गोष्टी आहेत. एकतर न्यायालयाने दिलेले निर्देश, न्यायालयाने हे निर्देश दिले कुठल्या परिस्थितीखाली दिले आणि कुठले नियम घालून त्या ठिकाणी दिले, त्याचा अभ्यास करून एक धोरण की कशा प्रकारे याचा वापर त्या ठिकाणी होईल, एक माणुसकीच्या दृष्टीने निवारा केंद्र व्हावं या दृष्टीने महापालिकेने हे पावलं उचलली. आणि दुसरा म्हणजे हे जे आटोक्यात न येणारे जे बेघर त्या ठिकाणी जे राहत आहेत, जे रस्त्यावर फुटपाथवर ब्रिजच्या खाली राहत असतात, त्यांचं नियोजन करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी एक प्लॅन आणि उपाययोजना सभागृहापुढे पुढे आणू, त्यावरती चर्चा करू. फेन्सिंग असो, बाहेर देशात देखील होमलेस मॅन पर्सनची तिकडे उपद्रव आहे, त्यांना देखील कंट्रोल करण्यासाठी काही उपाययोजना केल्या, त्या सगळ्या आत्मसात करून पोलीस विभागाची मदत घेऊन कशा प्रकारे यांना जर राहण्यासाठीच जागा जर ती नष्ट केली तर निश्चितच त्यांचा उपद्रव त्या ठिकाणी कमी होईल आणि या माध्यमातून त्यांचा शोध घेऊन त्यांचं इथे राहण्यासाठी त्यांना राहिलं तर इथे राहणार नाही अशा उपाययोजना करून त्यांचा उपद्रव कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं. पण हे सगळे जे राहतात आता सध्या PWDच्या बद्दल संयुक्त समिती बनवण्याचा आम्ही ठराव त्या ठिकाणी घेतलेला आहे. तर ती समिती स्थापन झाल्या, त्या समितीच्या माध्यमातून त्याच्यावर काय उपाययोजना PWD मिळून त्या ठिकाणी करू. जे जे प्राधिकरण इतर प्राधिकरण असतील त्या इतर प्राधिकरणाबद्दल संयुक्त समिती स्थापन करण्याचा आम्ही मानस आहे. त्यामुळे सर्व प्राधिकरण एकत्र येऊन हा उपद्रव कमी करण्याच्या दृष्टीने